मित्रांनो, गाडी झालेली आहे आपली भरून आणि आता आपण कंपनीच्या बाहेर गाडी काढायची आहे. गाडी बाहेर काढायला पण प्रोसेस आहे. काट्यावर गाडी चढवायला लागते, तर सिक्युरिटीला पेपर द्यायला लागतात. मग ते काट्यावर चढवून वजन करतात, नंतर आपल्या गाडीला सील मारतात. त्याच्यानंतर गाडी मग ते सिक्युरिटी गार्ड बाहेर सोडतात. पेपर वगैरे जमा करून परत घेतल्यावर आपण जाणार आहे पंपावर आता डिझेल टाकायला. भावनेत एक ब्रिज लागेल, मस्त व्ह्यू आहे इथं. आता आपण पोचू बिचोली गावात. इथं आमची मॅगीची कंपनी होती जुनी. पहिला मी इकडे मॅगीला चालायचो पहिला. तर बिचोली गावातूनच आपण जाणार. एक ड्रायव्हर मित्र येणार आहे. हा रस्ता आहे भावानो, बिचोलीतून बांद्याला जाणारा. हा रस्ता खूप बारीक आहे, खूप म्हणजे खूपच बारीक आहे. इथं 2 गाड्या पास होताना पण जाम मुश्किल आहे. इथं सांभाळून गाडी चालवायला लागते. बघा भावानो, किती अवघड रस्ता आहे. असल्या ह्या अवघड वाहनांवरून आम्हाला गाडी चालवायला लागते. इथं गोव्यात जाम ह्याच प्रॉब्लेम आहे. हा रस्ता आहे गोव्यात जातो बांद्याकडून. आपल्या महाराष्ट्रात बांद्याला बाहेर पडतो हा रस्ता डायरेक्ट. तिथून डायरेक्ट हायवे लागतो. 2 नंबर धंद्याची बरीचशी कामं या वाटेनेच होतात, कारण का चोपा रस्ता आहे. इकडनं जास्त काय पोलीस वगैरे काय नाही. आळशी पोलीस आहेत. गोव्यातून लपून जे दारून येतात ते इकडनंच नेतात लपून. लेफ्ट साइड गाडी टाटा बसवाला. मित्रांनो, आता आपण हायवेला लागलेलो आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जरा रोड खराब होता. बसवाला काय ऐकत नाही मला. आता आपण पोचलोय भावानो सावर्ड्यात. आता सावर्ड्यातून जाणार घरी. चिपळूणला थांबणार, मस्त एक आंघोळ वगैरे करणार, त्याच्यानंतर लगेच निघणार. कारण का आपल्याला सकाळी गाडी खाली करायची आहे. पार्टीवाल्याने दुसरा लोड पण बघून ठेवला आहे रिटर्नला. त्यामुळे थांबून काय घरात आज उपयोग नाही. निघायचं आहे लगेच जेवून. या महिन्यात एकच ट्रिप झाली आतापर्यंत. आता ही दुसरी आहे, किंवा अजून 2-3 तरी वाढायला पाहिजेत. त्यामुळे काही थांबून उपयोग नाही, निघायचं फटाफट. अख्खा मुंबई गोवा हायवे होईल, पण हा आमचा परशुराम घाट काय सुधारवणार नाहीत. भावानो, इथून चालू होते आमची लोटा MIDC. माझ्या ड्रायव्हिंग क्षेत्राची जर सुरुवात झाली असेल तर ती आमच्या या MIDC पासून झालेली आहे. तसे कांड पण इथंच झालेले आहेत. इथूनच सुरुवात झालेली आहे सगळी. लोटे MIDC. आमचे शाने गुरुवरे मित्र सगळे इथलेच आहेत, लोट्यातले. मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात जर बघायला गेलं तर 1 नंबरला हीच MIDC आहे. जे पण कोण ड्रायव्हर वगैरे असतील तर या लोट्यातनं जाताना सावकाश जावा. कारण का इथं गाई वगैरे बसलेल्या असतात, त्यांचीच भीती असते. दिसत नाही तिथं. फॉग पण जाम असतं. त्यात कंपनीचे गॅस पण सोडतात कधी कधी, त्याच्यामुळं पुढं काहीच दिसत नाही. गाई बसलेल्या असतात इथं रस्त्यावरच. घरातून निघाल्यावर मग आपण कुठं थांबत नाही, डायरेक्ट मुंबई. काय 80चा काटा लावून रप 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 रप.
खड्डे माप आहेत आपल्याला, टेन्शन नाही. चालू झालेला आहे. मुंबई ते गोवा लाईन मध्ये जर डेंजर म्हणजे सगळ्यात जास्त जर ऍक्सिडेंट होत असतील कोणत्या घाटात तर ते ह्या घाटात होतात. बघा हे इथनं आता गतिरोधक चालू होतील खालपर्यंत. जवळजवळ 15 ते 16 गतिरोधक आहेत. तरी पण गाड्या जाऊन पुढं आपटतात मेन कॉर्नरला. महिन्यातनं नाही म्हटलं तरी 4 जण तरी इथं आपटलेलेच असतात. मोठ्या गाड्यांचा विषय काय होतो, मोठ्या गाड्या गतिरोधकावर ब्रेक मारत जातात आणि खाली जाईपर्यंत मेन टर्नला एअर उतरते, मग काय जातात फक्तात. फॉग बघा मित्रांनो किती आहे. गाडीला जाडे हेडलाईट लावायला पाहिजेत आता पिवळ्या कलरच्या. मोठ्या गाड्या येतात वरून ब्रेक मारत आणि इथं आल्यावर मेन एअर संपते इथं आणि जातात तिथं. महिन्यानं 4 जणांची तरी सालपाटा इथं उडतात. आहेच कोणतरी आहेच बंद पडलेला चढताना. बघा त्या साईडला आहेच कोणतरी बंद पडलेला. काय या घाटाला काय समजतच नाही नक्की विषय काय या घाटाचा. दिसतोय काय आहे, दिसतोय जरा जरा. बघा कोणतरी बंद पडलाय. माझ्या गाडीच्या काचा ब्लॅक फिल्म आहेत त्यामुळे दिसणार नाही नीट एवढं. बऱ्यापैकी दिसतो. पोलीस पण आले, मग काय आता काच उघडायलाच लागते. पोलीस पण आलेत. आता विषय वाटतं काहीतरी काय झालं नक्की. भरपूर गाड्या लागल्यात. आपटलाय वाटतं, काही समजायला मार्ग नाही. पेपरला त्या वाचू. हे आहे आपल्या खेड्यातलं आहे कालकाईचं देऊळ आणि हे छोटं मंदिर. इथं काय पाया पडल्याशिवाय आपली गाडी पुढे जात नाही. भावानं असं आजपर्यंत एकही दिवस गेला नाही की मुंबईची ट्रिप भरली आणि इथं मी थांबून गेलो नाही. मस्त आहे बाजूला ते मोठं मंदिर आपलं. धोका एवढा की गाडी सुद्धा दिसत नाही. आजची गाडी सुद्धा दिसत नाही आरशात, एवढा धोका आहे. भावानं एवढी थंडी आहे की माझी बोबडी वळली. झोपून उठलोय, तोंडावर पाणी पण नाही मारले, तसंच निघालोय. या थंडीतनं कोण हात घालेल गार पाण्यात, पास हवं की नाही. गाडी गायब. लेट झोपून उठलोय त्याच्यामुळे टाइम कव्हर करायला पाहिजे. काटा लावायची वेळ आली परत. फटाफट फटाफट जायला पाहिजे पुढं. 80चा लावून जायला पाहिजे आता. हे रमलर बघा भावाने, हे काय हे रमलर देऊन ठेवलेत ना गाड्यांची पूर्ण वाट लागते. त्याच्या पाट्याची पिन पडली माझी परवा. तर पनवेल शहरात आपली एंट्री झालेली आहे. पळसत्या फाट्यावरून आपण आता लेफ्ट मारून जाणार आहोत. JNPT रोडकडनं जायचं आहे. कारण का आता पनवेलमधनं जाण्यात काय अर्थ नाही. 8:45 वाजलेले आहे. सगळे आता बाईकवाले रिक्षावाले हे सगळे त्रास देतील. त्याच्यापेक्षा आपलं लेफ्ट मारून JNPTकडनं बायपासनी जाऊ डायरेक्ट कळंबोली सर्कल. बिल्डिंग बघा कशा आहे. बिल्डिंग बघितल्यावर जरा मनाला सुकून वाटतं. हा अंबानीचा टँकरवाला काहीच ऐकत नाही. कसला रेटवतोय, ट्रॅफिक पण मारून देत नाही कोणाला. कार असल्यासारखं चालवतोय जोरात एकदम. मारायची वेळ आली वाटतं बहुतेक ह्याची आता जोरात. या रस्त्याला ना भावानो कधीच फोनवर बोलायचं नाही. मला 3-4 वेळा बांबू लावला नाही आणि ते गपचूप येतात आणि 4 आणि 5 हजाराशिवाय त्यांच्या वार्ताच नसतात. डायरेक्ट 4 आणि 5 हजाराचा ठोकाच धरतात ते. बाकी काय नाही, मागं पुढं बोलायचंच नाही. डायरेक्ट कारमधनं गपचूप येतात, फोटो काढतात, ब्लॅकमेल करतात. ऐकते तोंडावर सांगतो. पनवेलमध्ये यायला झालेच सकाळ. JNPTला पोचलेलं आता. JNPT रोडला. असा गुळगुळीत रस्ता दिसल्यावर मग आपला पाय ऐकत नाही ऍक्सिलेटरवरचा. काटा लावायलाच लागतो.
मुंबईत गुळगुळीत रोड नाही भेटणार मग कुठं भेटणार. भावानं आपण पोचलेलो आहोत आता कळंबोली सर्कलला. इथं काही नेहमीप्रमाणे जाम भेटणारच आहे, यात काही वादच नाही, आहेच. कधी हा सिग्नल फ्री नसतो. पोचणार आहोत आपल्या लॉजिस्टिक मध्ये. हे आपलं लॉजिस्टिक आहे लोढा. बाईकवाल्यांना ना जरा थांबायला नको. हे आहे लोढा. इथं आपले टायर खाली होतात मध्ये लॉजिस्टिक मध्ये. कुठं लॉजिस्टिक आहे इथं आपले टायर खाली होतात MRFचे. इथनं चालू होतात आपली गाडी खाली करायची डॉक. गोव्याला अजून कोण नाही आला. हे सगळे डॉक आहे तर आपली गाडी होते खाली. तर इथं हे जे रिकामे दिसत आहेत समोर 3 ऑरेंज कलरचे, इथंच होणार आहे आपली गाडी खाली. इथंच घुसवून ठेवतो. आपल्याला आता इथे MRFच्या गोडाऊन जवळ पेपर देऊन येऊया. इथं आल्या आल्या लगेच तुरंत गाडी खाली होती. डॉकला लावायला पण सांगितलं आणि गाडी खोलायला लावतोय. बाज हा ओला कारभार. टायर जो आले फालक्यावर. आता काय टायर सगळे उलटे पालटे झालेत, सगळे रशीवर आलेत पूर्ण. काय करणार, ड्रायव्हरच एक्सप्रेस आहे ना आपण. शहेनशाह पिक्चरमध्ये अमिताभ बच्चनकडे पण एवढी रशी नव्हती एवढी माझ्याकडे आहे गाडीला मारायची. सकाळीच पोचल्यावर लागली भूक जोरात. नाश्तावाला पण काय अजून काय आला नाही. काय केळी होती कालची घेतलेली तीच खाल्ली. तर मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी आपल्याला रिटर्नला लोड भेटलेला आहे भावांनो. ब्लॉग संपूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. लवकरच येईल.